माऊली रामकृष्ण हरी. पहा तुम्ही कशी वारीची तयारी चाललेली आहे, परंतु वरुण राजाच्या अतिवृष्टीमुळे इथं अनेक प्रकारची दुरावस्था दैन्यावस्था करून टाकलेली आहे. इंद्रायणीच्या नदीला मोठ्या प्रमाणात महापूर आल्यामुळे तुम्ही पाहू शकता आळंदीचं हे बस स्टॉप TMT स्टॉप कसं खळखळ पाण्याने वाहते. अगदी इंद्रायणीचं पात्र आहे. अनेक माणसं पाहण्यासाठी तिथं उपस्थित आहेत. हे आहे पुंडलिकाच्या जवळचा मंदिरा परिसर. त्याबरोबर महाद्वाराच्या समोर इथं अनेक पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. समोर बाजूने पाणी असल्यामुळे काही दुर्घटना घडू नये यासाठी या ओढ्यामध्ये पूर्ण पाणी झालेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. त्याचबरोबर पितळी गणपती मंदिर या मंदिरासमोर पूर्ण त्या गेटपर्यंत पाणी आलेलं आहे. हे आहे पार्किंग. अगदी मामासाहेबांचा पुतळा तोही पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे. पूर्ण पार्किंग पाण्याखाली आहे. तरीसुद्धा काही माणसं मासे धरण्यासाठी पुन्हा तिथं दिसत आहेत आपल्याला. अनेक हे चाकण चौकामधला परिसर आहे. इथं त्या जलपर्णीमुळे पुलाचे कठडेसुद्धा वाहून गेलेले आहेत. इंद्रायणी मातेनं प्रशासनाची वाट न पाहता स्वतःला स्वच्छ करून घेतलेलं आहे. हे अनेक धर्मशाळा अनेक मंदिर या पुरामुळे पाण्याखाली गेलेले आहेत. अनेक लोकांना या पुरामुळे विस्थापित होण्याची वेळ आलेली आहे. अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे घरामध्ये अगदी दाराच्या आतपर्यंत पाणी गेलेलं आहे. हा अगदी सिद्धबेटाकडून ज्ञानेश्वरी मंदिराकडे पाण्याचा एक नवीन प्रवाह सुरू झालेला आहे. या पुराच्या पाण्यामध्ये जवळजवळ 400 जण अडकले होते. त्याची सुटका करण्यात आली. काही स्वयंसेवकांनी काही समाजसेवकांनी ती सुटका केली. अशा प्रकारे आळंदीचा हा महापूर.